जय हिंद मित्रांनो. तर बघा, या लेक्चरमध्ये आपण भारताच्या भूगोलाच्या बाबतीमध्ये माहिती बघत आहोत आणि जो काही भारताचा द्विकल्पीय भाग जो आहे याच्यामध्ये ज्या पठारावरच्या ज्या नद्या आहेत तर या पठारावरच्या नद्यांच्या बाबतीमध्ये आपण माहिती बघणार आहोत. बघा, आता आपल्याला माहिती आहे इकडच्या साईडला बघा अरबी समुद्र आहे, इकडच्या साईडला बंगालचा उपमहासागर आहे. आता बंगालच्या उपमहासागराला ज्या मिळणाऱ्या नद्या आहेत, एकूण नद्यांचा विचार केला तर जवळजवळ 77% भारतातील ज्या नद्या आहेत त्या बंगालच्या उपमहासागराला जाऊन मिळत आहेत नदी प्रणालीमधल्या. याच्यामध्ये मग आपल्याला माहिती आहे गंगा नदी आहे, त्याच्यानंतर ब्रह्मपुत्रा नदी येत आहे, त्याच्यानंतर महानदी याच्यामध्ये आहे, नंतर आहे ती गोदावरी नदी आहे, गोदावरी, नंतर कृष्णा नदी येत आहे बघा, कृष्णा नदी. ओके, त्याच्यानंतर आहे कावेरी नदी आहे, कावेरी नदी, नंतर पेन्नार नदी आहे. तर या नद्या ज्या आहेत या बंगालच्या उपमहासागराला जाऊन मिळणाऱ्या नद्या आहेत. आता याच्या अगोदर आपण गंगा आणि ब्रह्मपुत्रा नदींच्या बाबतीमध्ये माहिती बघितलेली आहे. आता काही पठारावरील नद्यांची जी उगम स्थाने आहेत, जसं की इथं जो अरवली पर्वत आहे, या अरवली पर्वताच्या भागामध्ये नद्यांचा उगम होत आहे. या भागामध्ये जो विंध्य पर्वत आहे, या विंध्य पर्वताच्या भागामध्ये नद्यांचा उगम होत आहे. त्याच्या खाली जो सातपुडा पर्वत आहे, या सातपुडा पर्वत रांगेमध्ये पण नद्यांचा उगम होत आहे. नंतर मैकल हिलचा जो भाग येत आहे या भागामध्ये, नंतर महादेव डोंगर रांग जे आहे या महादेव डोंगर रांगेमध्ये पण नद्यांचा उगम होत आहे. काही नद्याचा हा पश्चिम घाट जो आहे या पश्चिम घाटामध्ये पण नद्यांचा उगम होत आहे. तर अशा प्रकारे इतर नद्यांची उगमस्थाने भरपूर मोठ्या प्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणावरून नद्या वाहत आहेत, उगम होत आहेत. बघा, आता नद्या जे इकडे प्रवाहित होत आहे त्याला पूर्व, आता ही पूर्व दिशा आहे, याचा अर्थ पूर्ववाहिनी नदी असं याला म्हणणार आहे आपण. बघा, पूर्ववाहिनी नदी असं याला बोललं जातं. आता याच्यामधील एक नदी आपल्याला बघायची आहे महानदी. पहिले आपण बघू महानदीच्या बाबतीमधील माहिती. आता ही जी महानदी आहे याच्यामध्ये फॅक्ट्स कोणते कोणते महत्वाचे आहे बघा. तर छत्तीसगडच्या पठारावरील बघा सिंधवा पर्वतरांगेमध्ये याचा या महानदीचा उगम झालेला आहे. बघा, सिंधवा पर्वतरांग, सिंधवा पर्वतरांग या ठिकाणी या महानदीचा काय झालेला तर उगम झालेला आहे. कुठं तर छत्तीसगडमध्ये झालेला आहे. फर्स्ट पॉईंट. सेकंड पॉईंट जे आहे ती या महानदीची लांबी जी आहे ते 851 किलोमीटर एवढी या महानदीची काय आहे तर लांबी आहे. बघा, आता ही महानदी जी प्रवाहित होत आहे ती छत्तीसगड आणि ओडिशा राज्यामध्येही काय होत आहे तर प्रवाहित होते. बघा, नंतर या नद्यांच्या खोऱ्याचा जो विस्तार बघितला आपण महानदीचा, तर हा बघा छत्तीसगड आणि ओडिशामधून वाहते. आणि जर खोऱ्याचा विस्तार बघितला तर छत्तीसगडमध्ये आहे, नंतर ओडिशामध्ये आहे, नंतर महाराष्ट्रामध्ये आहे, नंतर त्याच्यानंतर झारखंडमध्ये पण याच्या खोऱ्याचा विस्तार आहे, त्याच्यानंतर मध्य प्रदेशमध्ये पण खोऱ्याचा विस्तार आहे, त्याच्यानंतर बिहारमध्ये पण खोऱ्याचा काय तर विस्तार आहे. म्हणजे एकूण इथं जे देण्यात आलेली जी राज्य आहेत 6 राज्यांच्या मध्ये या महानदीच्या खोऱ्याचा काय तर विस्तार आहे. बघा, आता या महानदीच्या खोऱ्याचा इथं नदीची लांबी दिलेली आहे लक्षात घ्या. आणि जर खोऱ्याच्या क्षेत्रफळाचा विचार केला तर या खोऱ्याचं क्षेत्रफळ 1,41,589 किलोमीटरचा वर्ग एवढं काय तर याचं क्षेत्रफळ आहे. बघा, आता थोडं भौगोलिक विस्तार बघितला आपण महानदीचा. जर आपण भौगोलिक विस्तार बघितला तत्पूर्वी बघा मला ही काढून टाकतो मी. हे भौगोलिक जर विस्तार बघितला महानदीचा तर महानदीच्या उत्तरेच्या साईडला बघा, इथं जर आपण महानदी अशी काढली तर महानदीच्या इकडच्या साईडला ही महानदी या महानदीच्या उत्तरेच्या साईडला इकडच्या साईडला काय आहे तर मध्य भारतातील डोंगर रांगा येत आहेत. बघा, मध्य भारतातील डोंगर रांग या साईडला आहे. त्याच्यानंतर दक्षिणेला आणि पूर्वेला काय देण्यात आलेलं आहे बघा, दक्षिणेला म्हणजे इकडच्या साईडला आणि इकडच्या साईडला काय आहे तर पूर्व घाट आहे. बघा, पूर्व घाट जो आहे या ठिकाणी आहे. नंतर पश्चिमेला विचार केला महानदीच्या पश्चिमेला तर मैकल पर्वतरांग आहे. बघा, मैकल पर्वतरांग ही या ठिकाणी आहे. बघा, आता नद्यांच्या ऊर्ध्व प्रवाहामध्ये बशीच्या आकाराचं बघा खोरं इथे दिसत आहे. बघा, छत्तीसगडचं जे मैदान आहे ना, या छत्तीसगडच्या मैदानामध्ये बशी म्हणजे चहाची आपली कप बशी आहे ना, कप बशीच्या आकाराचं काय आहे तर इथं मैदान पाहायला भेटते. बघा, याला छत्तीसगडचं मैदान पण म्हटलं जातं. आता याच्या ज्या उपनद्या आहेत बघा, आता डावीकडून येणारी नदी जी आहे ती कुठली आहे तर शिवनाथ नदी आहे, नंतर मंद, त्याच्यानंतर हसुदेव. ओके, डावीकडून येणाऱ्या नद्या मी बोलत आहे बघा, केलो नदी,
नंतर उजवीकडून येणाऱ्या नद्या जे डावीकडून आणि इकडे आहे ते उजवीकडून. उजवीकडून येणाऱ्या नद्या कोणत्या कोणत्या आहेत तर तेल नदी, पद्मावती, ओके. नंतर पेयर, त्याच्यानंतर आहे जोग आणि त्याच्यानंतर आहे ओंग नदी. तर या उजवीकडून येणाऱ्या काय तर नद्या या महानदीला येऊन काय तर मिळत आहेत बघा. आता महानदीच्या काठी काय काय बघा शहरं पण वसलेली आहेत. तर त्या शहरांची पण नावं लक्षात ठेवा थोडी, म्हणजे विचारली तर त्याची नावं पण सांगता आली पाहिजे. कुठलं कुठलं शहर, एक संबलपूर. संबलपूर जे आहे हे ओडिशामध्ये महानदीच्या काठी वसलेलं आहे. नंतर कटक जे आहे ते पण ओडिशामध्ये महानदीच्या काठी वसलेलं आहे. नंतर धमतरी जे आहे ते छत्तीसगडमध्ये आहे बघा, ओके. म्हणजे हे ज्या काही 3 महत्त्वाची शहरं आहेत या महानदीच्या काठी वसलेली आहे. आणि जे काही एक हिराकूड नावाचं जे धरण आहे, मातीचे धरण, हे काय आहे तर या धरण म्हणजेच मातीच्या धरणावरती हा जलविद्युत प्रकल्प आहे. हा जो जलविद्युत प्रकल्प आहे हा कोणत्या नदीवरती आहे तर महानदीवरती हा जलविद्युत प्रकल्प आहे. ठीक आहे, हिराकूड नावाचा जलविद्युत प्रकल्प. हे झालं महानदीच्या बाबतीमध्ये. आता दुसरी नदी इथं मी सांगेल सुवर्णरेखा नदी जी आहे. सेकंड रिव्हर मी इथे लिहिल बघा, सुवर्णरेखा नदी. आता सुवर्णरेखा नदीच्या बाबतीमध्ये फॅक्ट्स काय आहेत बघा. एक म्हणजे झारखंड राज्यामधील रांची या ठिकाणी या नदीचा उगम झालेला आहे बघा. रांचीचं पठार आहे बघा, रांचीच्या पठारावरती या सुवर्णरेखा नदीचा उगम झालेला आहे. 400 किलोमीटर या सुवर्णरेखा नदीची लांबी आहे बघा. आता ही वाहते कशी तर ही बघा आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य. तर अशी वाहते, वायव्येकडून आग्नेयेकडे अशी प्रवाहित होते बघा सुवर्णरेखा नदी. आता याचा जर प्रवाह बघितला तर राज्यांच्या बाबतीमध्ये झारखंड राज्य आहे, त्याच्यानंतर ओडिशा राज्य आहे, त्याच्यानंतर पश्चिम बंगाल म्हणजे वेस्ट बेंगॉल राज्य आहे. तर या राज्यातून ही काय होतं तर प्रवाहित होत आहे बघा. जर आपण एक भौगोलिक विस्ताराच्या आधारावरती बघितलं तर छोट्या नागपूरचं पठार असेल, त्याच्यानंतर जे बंगालचा उपमहासागर असेल, नंतर काकसेपती नदीचं खोरं जे आहे तर याच्यामध्ये सुवर्णरेखा नदीचा प्रवाह काय तर पसरलेला आहे बघा. आता हुंडस नावाचा एक धबधबा बघा, हुंडस धबधबा हा जो हुंडस नावाचा धबधबा आहे जो तो सुवर्णरेखा नदीवरती आहे बघा. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण बघू कावेरी नदी. कावेरी नदीच्या बाबतीमध्ये आता कावेरी नदीच्या बाबतीमध्ये आपल्याला बघायचं आहे थोडं नकाशाच्या आधारावरती जाऊ आपण बघा. काय काय पॉइंट येतात बघा. कावेरी नदी जी आहे ती ब्रह्मगिरी डोंगर रांगेवरती तिचा उगम झालेला आहे. ब्रह्मगिरी डोंगर रांगेवरती त्या ठिकाणी काय झालं तिचा उगम झालेला आहे. या कावेरी नदीची एकूण लांबी 800 किलोमीटर आहे. ब्रह्मगिरी म्हणजे कुठं आहे तर कर्नाटकामध्ये याचा उगम झालेला आहे. याची जी लांबी आपल्याला कळलं. नंतर ही कावेरी नदी जी आहे ते राज्यांचा विचार केला तर कर्नाटक, नंतर पुद्दुचेरी, नंतर केरळ आणि तमिळनाडू या राज्यांमधून ही कावेरी नदी काय होते तर प्रवाहित होत आहे बघा. या कावेरी नदी आता ही नदी अशी प्रवाहित होत्या तर कावेरी नदीच्या पश्चिमेला काय आहे तर पश्चिम घाट आहे. पश्चिम घाट पश्चिमेला आहे, पूर्वेस पूर्व घाट आहे. नंतर उत्तरेच्या बाजूला बघितलं तर उत्तरेच्या साईडला काय तर कृष्णा आणि तुंगभद्रा नदीचं खोर आहे, कृष्णा नदी खोरे. आणि नंतर खायच्या साईडला दक्षिणेच्या साईडला बघितलं तर निलगिरी पर्वत येत आहे बघा. निलगिरी पर्वत जो आहे तो खायच्या साईडला इथं येत आहे बघा. ठीक आहे, नदी खोऱ्यांचे एकूण क्षेत्रफळ बघितलं तर नदी खोऱ्याचं एकूण क्षेत्रफळ किती येतं 87,990 किलोमीटरचा वर्ग एवढं या नदी खोऱ्याचं काय तर कावेरी नदीच्या खोऱ्याचं क्षेत्रफळ आहे बघा. ओके, नंतर जे काही शिवसामुद्रम हा जो धबधबा जो आहे तो कावेरी नदीवरती आहे बघा. शिव
हा जो धबधबा आहे धबधबा हा काय तर कावेरी नदीवरती आहे. आता कावेरी नदीच्या उपनद्या बघितल्या बघा. उपनद्या मी इथं वरती लिहितो बघा. उपनद्या कुठल्या कुठल्या उपनद्या येते बघा. एक म्हणजे डावीकडून येणारा, डावी साईड म्हणतो बघा. डावीकडून येणाऱ्या उपनद्या कोणत्या कोणत्या आहेत. हेरंगी ही एक उपनदी आहे कावेरीची. नंतर हेमावती आहे. नंतर लोकपावनी ही एक आहे. त्याच्यानंतर शिश्मा ही एक उपनदी आहे. उजवीकडून बघितली तर कुठली कुठली नदी येतात बघ कावेरी नदीला उजवीकडून येणाऱ्या. सुवर्णवती, भवानी, ओके. त्याच्यानंतर आहे अमरावती. तर ह्या काय आहे तर महत्वाच्या उजवीकडून येणाऱ्या कावेरी नदीच्या काय तर उपनद्या आहेत. नंतर थोडं लुनी नदीच्या बाबतीमध्ये बघू बघा. लुनी नदी. आता लुनी नदी बघितलं तर ह्याच्या बाबतीमध्ये फॅक्ट्स काय आहेत बघा. एक ही पश्चिम वाहिनी आहे. म्हणजेच जर आपण इथं भारताचा नकाशा घेतला तर भारताच्या नकाशामध्ये पश्चिम वाहिन्यामध्ये काय तर ही लुनी नदी येते. म्हणजे इकडून अशी प्रवाहित होऊन अशी खाली खाली येते बघा. लुनी नदी आहे. ओके, पश्चिम वाहिनी आहे. या लुनी नदीचा उगम जो आहे तो राजस्थानमध्ये झालेला आहे बघा. राजस्थानमध्ये उगम झालेला आहे अरवली पर्वतरांगेमध्ये. या लुनी नदीचा काय झालं तर उगम झालेला आहे. किती राज्यातून प्रवाहित होते तर राजस्थान आणि गुजरात राज्यातून ही काय होते तर लुनी नदी प्रवाहित होते. आणि या लुनी नदीची लांबी जर बघितली तर 511 किलोमीटर आहे. 5000 नाहीये, 511 किलोमीटर एवढी या लुनी नदीची लांबी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर एक छोटीशी नदी आणखी मी म्हणले की साबरमती नदी म्हणेल. साबरमती नदी जी आहे ही पण पश्चिम वाहिनी आहे ही नदी. या नदीचं वैशिष्ट्य काय आहे तर साबरमती नदी जी आहे ही पण अरवली पर्वतामध्येच काय झाले तर या साबरमती नदीचा उगम झालेला आहे. साबरमती नदीची लांबी 371 किलोमीटर आहे. ठीक आहे. नंतर या नदी राज्यांचा विचार केला तर राजस्थान आणि गुजरात या राज्यातून ही नदी काय होते तर प्रवाहित होत आहे बघा. आता याच्यामध्ये 2 प्रवाह एकत्रित आले बघा साबरमती नदीसाठी. एक आहे तो साबर प्रवाह आणि दुसरा जो आहे त्याचं नाव आहे हातमती प्रवाह. हे दोन्ही एकत्रित हातमती प्रवाह हे दोन्ही एकत्रित येऊन त्याचं नाव साबरमती झालेलं आहे बघा. साबरमती असं त्याचं नाव पडलेलं आहे. ठीक आहे. ओके. नंतर वाद चालू असणारी बघा मांडवी नदी आहे. मांडवी नदी गोवा आणि कर्नाटकमध्ये यांचा वाद चालतो बघा मांडवी नदीच्या बाबतीमध्ये. आता ही जी मांडवी नदी आहे ती बेळगावमध्ये उगम पावते. बेळगावमध्ये कर्नाटका. बघा तुम्ही जर गोव्याला गेला असाल तर नदीच्या काठातूनच बघा प्रवाह त्या ठिकाणूनच जायला लागतं बघा. बऱ्यापैकी चांगला निसर्ग पण आहे. 81 किलोमीटर याची लांबी आहे मांडवी नदीची. नंतर कर्नाटकमध्ये ती 29 किलोमीटर कर्नाटकमध्ये आहे आणि 52 किलोमीटर जे आहे ती गोव्यात आहे बघा. गोव्यामध्ये 52 किलोमीटर आहे मांडवी नदी. याचं जर आपण क्षेत्रफळ बघितलं तर 31-32 किलोमीटर स्क्वेअर म्हणजे 3132 किलोमीटर स्क्वेअर एवढा आहे. प्रवाहित कुठनं होते कर्नाटक आणि गोव्यामधून ही मांडवी नदी प्रवाहित होत असते बघा. मापुसा ही मांडवी नदीची उपनदी आहे बघा. मापुसा गोव्यामध्येच आहे बघा. ठिकाणच आहे एक मापुसा. तर ही मांडवी नदीची काय आहे तर उपनदी आहे बघा. ओके. नेक्स्ट याच्यामध्ये बघा मांडवी नदीवरती बघा दूधसागर धबधबा आहे. एक मिनिट पुन्हा लिहितो थोडं मिस्टेक होत आहे. दूधसागर धबधबा या मांडवी नदीवरती आहे. ठीक आहे. नंतर सलीम अली पक्षी अभयारण्य जे आहे या नदीकाठीच आहे बघा. सलीम अली पक्षी अभयारण्य तर या मांडवी नदीच्या काठी आहे. ओके. त्याच्यानंतर बघा
कृष्णा नदी, कोयना नदी, गोदावरी नदी हे काय आपण महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये त्या कव्हर केलेल्या आहेतच. या ज्या नद्या आहेत थोड्या ह्या मला कव्हर करायच्या होत्या, मी त्या व्यवस्थित कव्हर केलेल्या आहेत. बघा आपण आता काय करू की एक धबधबे जे आहेत ना त्या धबधब्यांच्या बाबतीमध्ये एक लिस्ट आपण बघू. बघा म्हणजेच कोणत्या ठिकाणी कोणता धबधबा आहे तो आपण काय करू तर नकाशाच्या वरती दाखवण्याचा मी प्रयत्न करतो. बघा भारतातील प्रमुख धबधबे, प्रमुख ज्याच्यातून परीक्षेला प्रश्न येतात धबधबे. आता कोणते कोणते धबधबे याच्यामध्ये आहेत बघा. महाराष्ट्रातून चालू करतो. बघा हा आपला महाराष्ट्र MH. महाराष्ट्रामध्ये बघा पैनगंगा नदीवरती सहस्त्रकुंड नावाचा धबधबा आहे. पैनगंगा नदीवरती सहस्त्रकुंड नावाचा काहीतरी धबधबा आहे. नंतर 2 नंबरला जे आहे ते कोकणला पांडवकवडा नावाचा काहीतरी धबधबा येत आहे बघा. नंतर आपण बघितलं कर्नाटकमध्ये जाऊ. बघा हा कर्नाटक घेतला, KR लिहितो. बघा कर्नाटकमध्ये शरावती नदी जी आहे ना, शरावती नदी, या शरावती नदीवरती जोग फॉल बघा, जोग धबधबा आहे. नंतर कावेरी नदीवरती आपण मगाशी बघितलं तसं कावेरी नदीवरती शिवसमुद्रम, हा कावेरी नदीवरती शिवसमुद्रम आहे. शरावती नदीवरती जोग फॉल आहे. नंतर तुंगभद्रा नदी आहेत, हनुमान गुंडी नावाचा धबधबा आहे बघा, तुंगभद्रा याच्यावरती हनुमान. ओके, त्याच्यानंतर आणखी कावेरी नदीवरती आणखी एक आहे बघा, बालानुरी आहे. ऍक्च्युली नाव त्याचं बालानुरी आहे, कावेरी नदीवरती आहे. नंतर आपण थोडं काय करू, इथून आता केरळामध्ये जाऊ. केरळामध्ये कुठले कुठले धबधबे येतात बघा. केरळ आहे तर बघा KL लिहितो. केरळामध्ये कुठले कुठले आहेत तर बघा करियार नदी आहे ना, करियार नदीवरती धोमानखुंडू, करियार नदी जी आहे या पेरियार नदीवरती बघा कुठला आहे तर धोमानखुंटू हा धबधबा आहे बघा. नंतर चलाकुंडी नावाची जी नदी आहे, चलाकुंडी नावाची जी नदी आहे, या चलाकुंडी नावाच्या नदीवरती बघा अथिरापल्ली धबधबा आहे. चलाकुंडी नदी आणि याच्यावरती धबधब्याचं नाव काय आहे तर अथिरापल्ली धबधबा या ठिकाणी आहे बघा. ठीक आहे, त्याच्यानंतर थोडं आपण काय करू, वरच्या साईडला हिमाचल प्रदेशामध्ये गेलं तर सिस्थू धबधबा बियास नदीवरती आहे बघा. हिमाचल प्रदेशमध्ये आपण आलो. सिस्थू धबधबा हा कोणत्या नदीवरती, बियास नदीवरती आहे. बियास नदी, सिस्थू धबधबा आहे. नंतर केम्प्री धबधबा गंगा नदीवरती आहे बघा. उत्तराखंडमध्ये केम्प्री धबधबा गंगा नदीवरती आहे. तर हे काय झाले तर महत्वाचे मी धबधबे घेत आहेत बघा. थोडं माहिती असून या धबधब्यांना धरून प्रश्न विचारला तर आपल्याला त्याचं उत्तर सोडवता आलं पाहिजे. ओके, तर अशा प्रकारे इथं नद्यांच्या बाबतीमधील बऱ्यापैकी आपण माहिती बघितलेली आहे. आता इथं बघा काही महत्वाचे डॅम्स मी घेतलेले आहेत, बऱ्याच परीक्षेला विचारल्या जातात बघा. तुंगभद्रा जे डॅम आहे हे तुंगभद्रा नदीवरती आहे कर्नाटक राज्यामध्ये. मेथूर डॅम जे आहे ते कावेरी नदीवरती आहे तमिळनाडूमध्ये बघा. नंतर कृष्णसागर जे धरण आहे कावेरी नदीवरतीच आहे कर्नाटकामध्ये. नंतर मैथोन डॅम जे आहे ते बरकार नदी आहे, झारखंडमध्ये बरकार नदी आहे त्याच्यामध्ये आहे. उकाई नावाचं धरण जे आहे हे तापी नदीवरती आहे गुजरातमध्ये बघा. इंदिरा सागर डॅम जे आहे ते नर्मदा नदीवरती आहे, मध्य प्रदेशमध्ये नर्मदा नदीवरती इंदिरा सागर डॅम. हिराकूड डॅम आपण मागाशी बघितलं महानदीवरती आहे, ओडिसामध्ये आहे बघा. नंतर चेरुथोनी डॅम जे आहे ते चेरुथोनी नदीवरती आहे, केरळ राज्यामध्ये आहे. नंतर बागलीहर डॅम जे आहे ते चिनाब नदी आहे बघा, जम्मू आणि काश्मीरच्या भागामध्ये. रणजित सागर डॅम जे आहे ते रावी नदीवरती आहे पंजाबमध्ये. नंतर श्रीसैलम डॅम जे आहे हे कृष्णा नदीवरती आहे आंध्र प्रदेशमध्ये. तर हे जे महत्वाचे डॅम्स आहेत ना, हे डॅम्स पण माहिती असून ते जोड्या लावायला याच्यावरती प्रश्न विचारला जातो आणि तो प्रश्न विचारला तर उत्तर देणं आपलं कर्तव्य आहे, कारण तो पॉईंट मी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता काही फॅक्ट्स आपण बघू बघा. कालवा जलसिंचन प्रकार जो आहे, हा कालवा जलसिंचन प्रकार जो पहिल्या 5 राज्यांच्या मध्ये कुठले कुठले 5 राज्य आहेत की ज्याच्यामध्ये कालवा जलसिंचन प्रकार जास्त आहे बघा. कालवा
जलसिंचन. कुठली कुठली राज्य याच्यामध्ये येत आहेत बघा. पहिलं राज्य आहे उत्तर प्रदेशमध्ये, कालवा जलसिंचन जास्त, कॅनॉल आहे मोठ्या प्रमाणामध्ये. नंतर आहे मध्य प्रदेश आहे. नंतर 3 नंबरला जे आहे ते आंध्रा तेलंगणा येत आहे बघा, आंध्रा तेलंगणा गण आहे. नंतर 4th नंबरला जे आहे ते राजस्थान आहे आणि 5th नंबरला जे आहे ते हरियाणा आहे, हरियाणा. तर हे काहीतरी या ठिकाणी कालवा जलसिंचनाचा प्रकार जास्त प्रमाणामध्ये आहे. तलावांच्या बाबतीमध्ये राज्य बघितली, तलाव, तर सर्वात जास्त तलाव जे आहे ते कोणत्या राज्यांच्या मध्ये जलसिंचनासाठी वापरत आहेत. तर याच्यामध्ये आंध्र प्रदेश 1 नंबरला आहे बघा तलावांच्या बाबतीमध्ये, आंध्रा आहे. 2 नंबरला तमिळनाडू आहे. 3 नंबरला ओडिशा राज्य येत आहे बघा. नंतर 4 नंबरला जे आहे ते कर्नाटक आहे बघा, कर्नाटका. नंतर टका, ओके. आणि 5th नंबरला जे आहे ते वेस्ट बेंगॉल म्हणजेच पश्चिम बंगाल आपण त्याला म्हणतो. विहिरी, आता विहिरी ज्या आहेत मोस्टली बघा पश्चिम घाटाच्या पूर्वेला आणि दक्षिण प्रदेशामध्ये विहिरींचं प्रमाण काय तर मोठ्या प्रमाणामध्ये आहे. नर्मदा तापी खोऱ्यामध्ये पण विहिरींचं वितरण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे बघा. ठीक आहे. या फॅक्ट्समध्ये आपण वातावरणाचे जे लेयर्स आहेत की जे परीक्षेला विचारले जातात त्याच्या संदर्भातला क्वेश्चन, तर ते वातावरणामध्ये लेयर्स बघू बघा. आता हा जो पहिला लेयर जो आहे याला ट्रोपोस्फिअर म्हणतो, मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो तपांबर. आता तपांबराच्या बाबतीमध्ये पॉइंट्स बघितले तर काय काय येते बघा. जी पृथ्वीच्या भूपृष्ठापासून याची जी उंची आहे साधारणतः 16 पासून 50 किलोमीटर रेंजपर्यंत राहते, डिपेंड राहते बघा. मोस्टली याच्यामध्ये बघा 11 किलोमीटर ॲव्हरेज याची काहीतरी उंची आहे असं म्हटलेलं आहे बघा तपांबराच्या बाबतीमध्ये. आता म्हणजे इथं 12 किलोमीटर देण्यात आलेला आहे. इथंपर्यंतचा जो इथून खालचा जो भाग आहे त्याला तपांबर बोललं जातं. इथून खालील जो भाग आहे ना याला तपांबर बोललं जातं. आता या तपांबरामध्ये काय राहतं बघा, वायूचे मिश्रण खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतं बघा. म्हणजे आपण जे काही हवा वगैरे बघतोय तर ती हवा इथं मोठ्या प्रमाणामध्ये तपांबराच्या ट्रोपोस्फिअरच्या मध्ये राहते. आता टेम्परेचर जे आहे बघा या तपांबराच्या इथं काय होतं तर इकडून वरती वरती जाईल तसं टेम्परेचर कमी कमी होत जातं बघा. म्हणजे तपांबरापासून ट्रोपोस्फिअर पासून वरती जाईल तसं टेम्परेचर कमी कमी होत जातं. वातावरणातील जी काही हवा आहे ती 80 ते 90% हवा जी आहे या ट्रोपोस्फिअर म्हणजेच तपांबराच्या मध्ये 80 ते 90% हवा असते. ठीक आहे. नंतर काय म्हणण्यात आलेलं आहे बघा, जसं वरती वरती जाईल तसं तापमान कमी कमी होत जातं बघा. तापमानाच्या जसं वरती जाईल तसं तापमान कमी होत जातं. आता याच्या बाबतीमध्ये काय सांगितले की विषुववृत्तावरती आपण गेलो आणि विषुववृत्तावर जर ट्रोपोस्फिअरची जी काही उंची बघितली तर विषुववृत्तावरती 16 किलोमीटर उंचीपर्यंत ट्रोपोस्फिअर आहे तपांबर आहे. आणि ध्रुवावरती गेलो तो ध्रुवावरती 8 किलोमीटर आहे. याच्यातून काय गोष्ट कळली बघा, ध्रुवावरती तपांबराची जी उंची आहे हाईट जी आहे ती कमी आहे विषुववृत्तापेक्षा. तपांबराच्या मध्ये ट्रोपोस्फिअर नंतर जो दुसरा जो लेअर येत आहे त्याला ट्रोपोपॉज असं म्हटलं जातं बघा. या दोन्हींच्या मध्ये इथं काय आहे तर ट्रोपोपॉज, इथं काय राहतं पॉज, याचा अर्थ इथं टेम्परेचर वगैरे सगळं पॉज असतं. म्हणजेच त्याला तपस्पब्दी असं पण म्हटलं जातं बघा. टेम्परेचर इथं जे आहे ते -56 डिग्री सेल्सिअसचं टेम्परेचर राहतं. पण इथून पुढे जसं वरती झालं त्याच्या तपांबरानंतर जो स्ट्रॅटोस्फिअर येतात, ट्रोपोपॉज नंतर स्ट्रॅटोस्फिअर, म्हणजे बघा मी काय म्हणतो ट्रोपोस्फिअर त्याच्यानंतर ट्रोपोपॉज आणि नंतर स्ट्रॅटोस्फिअर येत आहे. आता स्ट्रॅटोस्फिअरच्या बाबतीमध्ये सांगायला त्याला स्थितांबर असं म्हटलं जातं. मराठीत आपण ह्याला काय म्हणतो स्थितांबर, इथं लिहितो वाटल्यास स्थितांबर म्हटलं जातं. आता स्थितांबराचं वैशिष्ट्य काय सांगण्यात आलेलं की याची उंची जी आहे इथून इथपर्यंत म्हणजे साधारणतः 16 ते 50 किलोमीटर पर्यंत उंची आहे. म्हणजे ही जी उंची इथे देण्यात आली बघा 16 ते 50 ती इथं आहे बघा, 16 ते 50 पर्यंत आहे. आता याच्यामध्ये काय होतं की टेम्परेचर आपल्याला माहिती आहे कमी झालेलं आहे, पण जसं स्ट्रॅटोस्फिअर नंतर वरती जाईल तसं टेम्परेचर काय होत जातं तर वाढत जातं. इथून पुढे टेम्परेचर वाढत जातं. म्हणजे -56 डिग्री सेल्सिअस पासून -2.5 डिग्री सेल्सिअस पर्यंत टेम्परेचर या ठिकाणी असतं बघा. आता याच्या दरम्यान बघा ओझोनचा लेअर जो आहे आपल्याला, जो ओझोन आहे, ओझोन ज्याच्यापासून सूर्याच्या पासून जी येणारी अतिनील किरणं असतात ती थांबवली जातात. तर हा ओझोन लेअर जो आहे तो स्ट्रॅटोस्फिअर मध्ये असतो बघा. या स्ट्रॅटोस्फिअर मध्येच बघा विमानं वगैरे उडतात बघा. या स्ट्रॅटोस्फिअर मध्येच ही विमानं काय असतात तर प्रवाहित होतात. म्हणजेच जे काही आपण म्हणतो ना आकाशातून विमान एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जात असेल तर या स्ट्रॅटोस्फिअर मध्ये असतं. आता इथं बघा क्लीन ढगाळ वगैरे वातावरण असतं, ढग वगैरे असतं ते खालच्या साईडला. तपांबरामध्ये ढग असतं, स्थितांबरामध्ये ढग नसतं. आता याच्यानंतर जो एक छोटासा लेअर येतो बघा, मी आता चौकोन काढतो ना, हा लेअर जो आहे याला स्ट्रॅटोपॉज असं म्हटलं जातं. स्ट्रॅटोपॉज इथं म्हटलेलं आहे ट्रोपोपॉज. आता स्ट्रॅटोपॉज जे आहे ते सेम कंडिशन इथं जी सांगण्यात आलेली आहे ना ती सेम कंडिशन या स्ट्रॅटोपॉज मध्ये असते. साधारणतः ही जी आहे एक 50 ते 80 किलोमीटर पर्यंत ही उंची राहते बघा. 50 ते 80 किलोमीटर मध्ये स्ट्रॅटोपॉज.
त्याच्यानंतर वरती चालू होतोय तो मेसोस्फिअर होतोय बघा. आता मेसोस्फिअरच्या बाबतीमध्ये काय आहे तर हा जो आहे तो 50 ते 90 किलोमीटर म्हणजे थोडक्यात स्ट्रॅटोपॉजला धरून जर वरती गेलो आपण तर इथून वरती म्हणजे 50 ते 90 किलोमीटर काय आहे तर हा मेसोस्फिअर आहे. आता मेसोस्फिअर मध्ये कसं राहतं बघा, जसं मेसोस्फिअर मधून वरती जाईल पुन्हा एकदा टेम्परेचर कमी होत जातं बघा. इथे दिलेलं आहे -2.5 डिग्री सेल्सिअस पासून -86 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती टेम्परेचर कमी होतं बघा. लक्षात घ्या, जसं खालून वरती जाईल टेम्परेचर वाढतं, टेम्परेचर कमी होतं. ओके, आपल्याला असं वाटत असेल की जसं वरती जाईल तसं टेम्परेचर वाढत जातं. नाही, असं नाहीये. इथं टेम्परेचर वाढतं, टेम्परेचर कमी होतं. डिपेंड असतं की त्या ठिकाणी असणारे हवेचे धुलीकरणाचे प्रकार काय आहेत त्याच्यावरती ते अवलंबून असतं. त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे तो थर्मोस्फिअर. थर्मोस्फिअरलाच आपण आयोनोस्फिअर म्हणतो बघा. 90 किलोमीटर पासून 800 किलोमीटर पर्यंत हा थर्मोस्फिअर असतो बघा. आणि इथं टेम्परेचर बघा रॅपिडली वाढत जातं बघा आणि टेम्परेचर हे वाढतच परत जातं बघा. -86.5 डिग्री सेल्सिअस पासून 1200 डिग्री सेल्सिअस पर्यंत टेम्परेचर वाढतं आणि हे टेम्परेचर खूप वरती वाढत जातं बघा. थर्मोस्फिअरलाच बघा आयोनोस्फिअर पण म्हटलं जातं बघा, आयोनोस्फिअर. आणि ह्या आयोनोस्फिअरचं वैशिष्ट्य काय आहे तर या आयोनोस्फिअरमध्ये जे काय आपण रेडिओ वेव्स वगैरे असतात इथून असतात. मग आपण जो फोन वगैरे लावतो तर इथून वरती येतो फोनचा जे काही वेव्स इथंपर्यंत तिथून त्या व्यक्तीपर्यंत जातात. म्हणजेच या आयोनोस्फिअरच्या रिजनमध्ये काय राहतं तर मोस्टली बघा या भागामध्ये विद्युत लहरी प्रवाहित होत असतात. आणि सर्वात वरचा जो आहे तो एक्झोस्फिअर हा 800 किलोमीटर पासून 3000 स्क्वेअर किलोमीटर पर्यंत हा वरती येत आहे बघा. ठीक आहे, तर हे थोडं काय झालं की आपल्याला माहिती असावं की याच्या संदर्भात म्हणजे पहिल्यांदा ट्रोपोस्फिअर आहे, नंतर स्ट्रॅटोस्फिअर आहे, नंतर मेसोस्फिअर आहे, नंतर थर्मोस्फिअर आहे, नंतर एक्झोस्फिअर आहे. आता तुम्हाला प्रश्न विचारतील की विमानं कोणत्या लेअरमध्ये उडतात, वातावरणातील कोणत्या लेअरमध्ये विमानं जे असतात ते उडत असतात. तर स्ट्रॅटोस्फिअरमध्ये सितांबरच्या भागामध्ये विमाने प्रवाहित होतात. सर्वात जास्त हवा जी आहे ते कोणत्या लेअरमध्ये आहे तर ट्रोपोस्फिअरमध्ये सर्वात जास्त हवा आहे. त्याच्यानंतर जे काय आपण म्हणतो सॅटेलाइट्स वगैरे फिरतात वगैरे तर एक्झोस्फिअरमध्ये सॅटेलाइट्स फिरतात. आपण जो फोन वगैरे लावतो थर्मोस्फिअरमधून फोनचे कॉलिंग वगैरे काय राहतात तर वरून खाली वेव्स येत असतात. ठीक आहे, तर हे लेअरच्या बाबतीमध्ये झालेले आहेत बघा. महत्वाचे लेयर्स आहेत. या लेयर्सला धरून प्रश्न विचारले, याच्या अगोदर पण विचारलेले आहेत, इथून पुढे पण विचारले जाऊ शकतात. त्यामुळे हे पण पॉईंट्स आपले क्लिअर व्यवस्थित असावे. ठीक आहे, मी तर थांबतो मित्रांनो. राहिलेला जो पार्ट आहे आपण काय करतो तो नेक्स्ट लेक्चरला बघू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम.